जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या जनआक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सगळ्याच समाजातले कार्यकर्ते जे आहेत ते आपला आक्रोश व्यक्त करतात। आपण जर पाहिलं तर पोस्टर घेऊन हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेत आणि बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा निषेध हे सगळेजण करतायत आणि रस्त्यांवरती येणाऱ्या सगळ्या गाड्यांना जे आहे ते हे सगळे पोस्टर आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि बीड वाचवा महाराष्ट्र वाचवा अशाचे हे सगळे पोस्टर आहेत। आपण या सगळ्यांशी बातचीत करूयात। असा प्रकार घडल्यानंतर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं, न्याय मिळत नाही असं वाटतंय का? ह्या सरकारचं हे अपयश आहे की त्यांना आरोपी पकडता येत नाही एवढ्या दिवसामध्ये आणि आरोपी पकडताना आल्यामुळे ते निर्ढवलेत आणि त्यांना असं वाटते की सरकार आपल्या पाठीचे आहे। जर त्यांनी वेळेत पकडलं असतं तर त्यांना हा माज आला नसता आत्तापर्यंत ह्या आरोपींना। बीड वाचवा महाराष्ट्र वाचवा असं आपला पोस्टर आहे, असं का वाटतंय की बीड महाराष्ट्र वाचलं पाहिजे? जास्त काय घडतंय तिथे? पूर्ण गुंडागर्दी बीडसारखं म्हणजे परळीमध्ये ज्या घटना घडतात त्या पूर्ण बीडमध्ये व्हायला लागल्यात आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांचे मंत्री असल्यावर असं परत होत राहणार। त्याच्यामुळं मंत्रिमंडळामध्ये पण पूर्ण चौकशी झाली पाहिजे, त्यावेळेस मंत्रिपदावर त्यांना घेण्यात यावं। आता मंत्रिपदावर आहेत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे? हा घेतला पाहिजे। मंत्रिमंडळात त्यांना बिनकामाचा मंत्री ठेवला पाहिजे। हा त्याचा मंत्री ठेवलं पाहिजे असं म्हणणं आहे। कुठून आलाय आपण, कुठून आलाय? कोथरूडवरनं पुण्यातनं। काय म्हणणं आहे? कारण का सरकारला जाग येत नाही असं म्हणणं आहे इतर लोकांचं, आपलं काय म्हणणं आहे? आम्हाला फक्त म्हणणे आहे आमच्या संतोष देशमुखांना न्याय मिळावा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा आणि हा धनंजय मुंडेला मंत्रिपदावरून हटावं। मुंडे म्हणतायत माझं राजकीय अस्तित्व बिघडवण्याचं काम काही लोक करतायत, त्यांचा काही सहभागच नाहीये, तरी तुम्ही असा तुमच्या पोस्टरमध्ये पण ते दिसतं धनंजय मुंडेंचा राजीनामा। बरोबर आहे, त्यांनी आत्तापर्यंत याच्यात लक्ष द्यायला पण होतं। विधिमंडळात काय गेलं नाही? मग ते हे गुन्हा घडल्यानंतर जायला पण होतं त्यांनी विधिमंडळात, काय गेले नाही? हेच प्रश्न आहे आमचा विचारायचा त्यांना। ते ह्याच्यात सूत्रधार आहे, सूत्रधार धनंजय मुंडे आहेत असं म्हणणं आहे। मागणीच केली नाही की गुन्हेगारांना शिक्षा द्या म्हणून, अशी मागणीच केली नाही कारण की त्यांचे निकटवर्ती असल्यामुळं त्यांचा संबंध या केसमध्ये 100% आहे। त्यांना ती कॉलिंग झालेली आहे। कोणाला झाली? देशमुखांना मारहाणीच्या वेळेस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना कॉलिंग झाली असण्याची शक्यता आहे। CDR रिपोर्ट सादर का करत नाही अजून? जाणून बुजून वाचवलं जातं। जाणून बुजून वाचवणं म्हणजे धनंजय मुंडेचे म्हणजे पूर्ण पॉवर वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी आता कार्यरत आहे। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय म्हणणं आहे? कारण का आपल्या हातामध्ये पोस्टर पाहायला मिळतोय, संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या निषेध व्यक्त करताय। कोथरूडवरून आलेलं आहे, तर हे प्रकरण पूर्ण सरकार दाबायचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये ना मी धनंजय म्हणणार नाही, धन्या मुंडे याला अजिबात मंत्रिपद दिलं नाही पाहिजे, ते काढून घेतलं पाहिजे आणि येणारं पालकमंत्रीपद पण दुसऱ्याला दिलं पाहिजे। राष्ट्रवादीचे भरपूर कार्यकर्ते तिथं आहेत, भरपूर आमदार पण आहेत, त्यांना त्यातल्या एखाद्याला दिलं पाहिजे। त्यातले त्यात याच्यावरती अजितदादा अजून काय बोलत नाहीत, का ते शांत आहेत हे त्यांनी पण बोललं पाहिजे। याच्यामध्ये काय आहे ते सरकार म्हणून सरकार वाचवतं या सगळ्यांना असं म्हणणं आहे, कारण का मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये 100% याच्यामध्ये सरकारचाच हात असल्यासारखं वाटतंय। मुख्यमंत्र्यांची भूमिका मांडली, SIT स्थापन करायची सांगितलं, त्याच्यावरती विश्वास नाही। SIT स्थापन केली पण आरोपी शोधायला इतका वेळ का लागतो? आरोपी तुमच्याकडे डायरेक्ट येतात आणि सगळेच आरोपी पुण्यात का सापडतात? हा एक मेन प्रश्न आहे। पुण्यात कुणाच्या इथं राहत होते ते? काय वाटतंय मग? पुण्याचं सांगितलं, काल जरांगे पाटलांनी देखील आरोप केला, सुप्रिया सुळेने देखील सांगितलं, पुण्यामध्ये काय येऊ वाटलं सगळ्यांना एवढं 250 किलोमीटर? इथं जे आपले पुण्याचे अजितदादा आहेत, अजितदादांच्या आश्रयात राहतात ते। हा आश्रयात राहतात, त्यामुळे त्याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे आणि पोलिसांनी पण घेतली पाहिजे आणि यांना अटक व्हायलाच पाहिजे झाली पाहिजे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। आपण जर पाहिलं तर या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते आता या संपूर्ण परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांचा देखील दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा पाहायला मिळतोय आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे असं या सगळ्यांचं मत आहे। वाल्मिक कराडांचा फोटो जो आहे तो पाहायला मिळतोय आणि वाल्मिक कराडांना फाशी झाली पाहिजे असं म्हणणं आहे। वाल्मिक कराडांना खंडणीचा गुन्हा दाखल आहे, 302 अजून दाखल नाही, कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। बरोबर आहे, आपण पाहता संपूर्ण राज्यात परिस्थिती अत्यंत तीव्र आहे, पण ज्या गतीने प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे त्या गतीने तो तपास होत नाहीये।
म्हणूनच एवढ्या सगळ्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. आमची सर्वांचीच मागणी आहे की वाल्मी कराडवरती 302चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे काय, आणि त्याची संपत्तीची संपूर्ण ईडी मार्फत ही चौकशी झालीच पाहिजे. म्हणजे झालंय काय, इथं सत्ताधारी फक्त म्हणता येते की आम्ही कठोर कारवाई करू, परंतु त्याची बर्दास्त पाहता एकंदरीत राज्य सरकार बघतंय त्याची कशा प्रकारे बर्दास्त होतात. म्हणजे हे न समजणे इतपत झालेलं आहे. म्हणून आमचा सर्वांचाच असा आग्रह आहे की वाल्मिक कराडवरती 302 हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. धनंजय मुंडे म्हणतायत की माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा डाव आहे. खरं असं होतंय का की त्यांचं राजकीय अस्तित्व कोण संपवतंय? नाही, असं काय नाहीये. उगाचच कोणी कोणाचं असं नाव घेणार नाहीये की त्यात असं मला नाही वाटत काय त्यात तथ्य आहे त्यांच्या बोलण्यात म्हणून, आणि त्यांच्यावर बोलण्यात इतपत मी मोठा नाहीये. तर आता त्यामुळे नेमकं आता काय होतं या सगळ्या घटनांमध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण का मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते आता जमायला सुरुवात झाली आहे. अगदी काही वेळामध्ये जो आहे तो हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे आणि या मोर्चासाठी मोठ्या संख्येने हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते एकवटलेले आहेत. काल परभणीतला मोर्चा झालेला आहे आणि परभणीतला मोर्चा झाल्यानंतर आता हे पुण्यामधला मोर्चा आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. कारण का पुण्यामध्ये जे आहेत ते यातले जवळपास आरोपी जे आहेत ते पुण्यामध्ये सापडले आणि कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की अजित पवारांमुळे हे सगळे पुण्यामध्ये आश्रयासाठी येत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पाहायला मिळतो आणि या पोलिसांच्या बंदोबस्तानुसार आपण जर पाहिलं तर या मार्गाने जे आहे तो हा सगळा मोर्चा निघणार आहे. जवळच लाल महाल आहे, लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात होते आणि हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून पुढे जो आहे तो जाईल. त्याच्यानंतर सांगता सभा जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पार पडणार आहे. परंतु सध्या आपण पाहिलं तर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पोस्टर घेऊन रस्त्यावरती उतरलेत, पोस्टर घेऊन रस्त्यावरती आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या घटनेचा जो आहे तो निषेध केला जातोय. आपण काही कार्यकर्त्यांशी आणखीन बोलण्याचा प्रयत्न करूयात. ज्या पद्धतीने सगळं होतंय, धनंजय मुंडेंवरती आरोप केला जातोय, वाल्मिकांवर आरोप केला जातोय, दुसरीकडे मुंडे म्हणतायत माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा डाव आहे. अहो धनंजय मुंडे कालपासून झोपलेच नाहीत. काल आणि परवा व्हॉट्सअप कॉलवरती परळीमधील व बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रतिमोर्चा काढा व वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी हे धनंजय मुंडे स्वतः प्रयत्न करत आहेत आणि वाल्मिक कराड हा वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल, खंडणीमुळेच मर्डर झालेला आहे. म्हणून आमच्या संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. या वाल्मिक कराडचे सगळे सोयरे बीड जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यात आणलेले आहेत. उदाहरण गणेश मुंडे केजचा आणि शिरसाळ्याचा दैपोळे म्हणून हे विशिष्ट जातीचे एकत्र असल्यामुळे हे प्रचंड लोकांवर, अहो बीडच्या खासदाराला रात्री धमकी दिली, धमकी काय चाललंय म्हणजे तुम्ही विशिष्ट जातीचे. देशमुख कुटुंबियांसह या जनआक्रोश मोर्चामध्ये आता राजकीय नेते सहभागी होणार आहे. अगदी काही वेळातच पुण्यामध्ये हा जनआक्रोश मोर्चा सुरू होणार आहे.